वामनवाडी गावातील सर्वे नंबर 29B मधील शासकीय जमिनीचा गैरवापर करून ती जबरदस्तीने हस्तगत केल्याप्रकरणी आमच्या ग्रामपंचायतीचे संपादन अधिकारी कल्लप्पा बाळप्पा चिगरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत मंगळवारी वामनवाडी गावातील ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले। वामनवाडी गावातील सर्वे नंबर 29B ही शासकीय जमीन ग्रामपंचायतीच्या नावे असताना ती जमीन खासगी व्यक्तीने हडप करण्याचा प्रयत्न गेल्या महिन्यापासून सातत्याने सुरू होता। या संदर्भात दिनांक 5 मार्च 2025 रोजी तहसीलदार यांना लेखी तक्रार दिली होती, मात्र योग्य तपास झाला नाही आणि या गैरफायद्याचा उपयोग करून कल्लप्पा बाळप्पा चिगरे यांनी ती जमीन स्वतःकडे वळवून घेतली असा आरोप करण्यात आलाय। आज आम्ही वामनवाडी गावातील नागरिक पंचमंडळी आणि महिला कमिशनर सरांना आम्ही या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। वामनवाडीमध्ये 5 एकर जमीन गावची जमीन आहे। 1998 पासून त्या जमिनीवरती सरकार हे नाव नमूद होतं 7/12 उतार्यावरती। तर त्या ठिकाणची 3 एकर जमीन ही 3 एकर जमीन चिगरे म्हणून त्या ठिकाणी कल्लप्पा बाळप्पा चिगरे त्या ठिकाणचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पण त्यांनी इलिगली आपल्या नावावरती त्याच्यातली 3 एकर जमीन करून घेतलेली आहे आणि ती जमीन गावची आहे। 1998 पासून त्याच्यावरती सरकार हे नाव येतं 7/12 उतार्यावरती। महत्त्वाचं म्हणजे त्या जागेमध्ये शाळा आहे, त्या जागेमध्ये देऊळ आहे, त्या जागेत रणगाडा आहे, त्या जागेत पाण्याची टाकी देखील आहे आणि त्या जागेमध्ये बोर आहे, सरकारी शाळा आहे। तर अशी ही सरकारी जमीन कोणीतरी एक व्यक्ती आपल्या नावावर करून घेतो। तर त्यासाठी त्याला विरोध करण्यासाठी आपले गावकरी त्या ठिकाणी एकत्रित झाले। या 2-4 दिवसापूर्वी काही बेळगावमधील काही मुलांना घेऊन त्या ठिकाणी कब्जा करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काही मुलं गेली होती। तर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी महिलांनी विरोध केल्यानंतर त्या महिलांच्या वरती पण त्यांनी त्या ठिकाणी अर्वाच्य भाषेमध्ये भाष्य केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही माननीय कमिशनर सरांना कंप्लेंट देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।